वेळ होती पहाटेची. मला अचानक वाटलं की कोणतरी धक्का देते आणि मी अचानक जाग झालो. तर काय, मी होतो बसमधल्या सीटवरती. बस अचानक थांबली. समोरून लगेच आवाज आला, चलो आ जाओ, लास्ट स्टॉप आ गया, आ जाओ. तसं मी माझी बॅग आवरून खाली उतरायच्या तयारीत होतो. बसचा दरवाजा उघडला. मग काय म्हणजे एकदम कडकडीत थंडी. अगदी अंग थरथरा लागलं. टायमिंग बघितलं तर वाजले होते 4:45 पहाटेचे. बसमधून खाली उतरलो आणि समोर असलेल्या टपरीकडे जाऊन बसलो. हात पाय एकदम थरथरत होते आणि सुचत नव्हतं, कारण माझ्या अंगावर फक्त एक टी शर्ट, एक ट्रॅक पॅन्ट आणि वरती एक आपल्या इकडं वापरतात तसं एक जॅकेट टाईप होतं. बस इतकंच. मला जास्त थंडी वाजायला लागली म्हणून मी फोन काढला आणि फोनवर टेम्परेचर बघितलं. त्या दिवशी पहाटे 5 वाजता टेम्परेचर होतं 5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कुठं आपल्या इकडचे 30 डिग्री, दिल्लीतले 20 डिग्री आणि कुठं 5 डिग्री. अशा कुडकुडणाऱ्या थंडीत मी तिथंच उभा होतो. तिथंच टपरीसमोर थांबलो. चहा बनतच होता टपरीवर. समोर शेकोटी होती. मी एक चहा ऑर्डर केला. भैया जी एक चाय दीजिए. अगदी 5च मिनिटात त्या भैयाने मला गरम गरम कुल्हडवाली चाय दिली. तोपर्यंत अचानक समोरून एक गाडी आली. त्यामध्ये एकदम लाऊड म्युझिक, डिच्चिक 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 असं वाजत होतं. म्युझिक मला कळत नव्हतं, ना पंजाबी होतं ना हिंदी होतं, बॉलिवूडमधलं होतं, कुठलं होतं समजत नाही. फक्त म्युझिक वाजते. अचानक गाडी येऊन थांबली टपरीसमोर आणि गाडीचा लेफ्ट साईडचा दरवाजा उघडला. त्यातून एक मुलगी बाहेर पडली. ती जशी चालत होती ना, तिचा ताल त्या गाण्यावर डिच्चिक 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 असंच होतं. आणि अचानक मुलगी बाहेर पडली. मी एकदम शॉक झालो, कारण आपल्या इकडे जे वर्णन असतं ना मुलगीचं, त्या वर्णनामध्ये काहीच नव्हतं. एवढी नाचत होती ना फक्त त्या तालावर आणि टपरीकडे येत होती. मग ती कोण होती आणि मी कुठं होतो, पोचलेलो कुठं? चला जाऊन येऊ कसोलला. चला जाऊन येतो, जाऊन येतो, जाऊन कसोल. कुठं आहे ते? दूर हिमाचल प्रदेशमध्ये मणिकरण महादेवाच्या साक्षीने पार्वती नदीच्या किनारी वसलेलं एक छोटंसं खेडेगाव. आजूबाजूला जंगल, समोर निळीशार आणि फेसाळती पार्वती नदी. चहूबाजूंनी देवदार वृक्षांनी वेढलेलं एक गाव म्हणजे एक हॅमलेटच. आणि मी कुठला, तर आपल्या महाराष्ट्रातील सांगली शहरात. मग एवढ्या दूरचं अंतर कसं पार केलं, असा प्रश्न असेल ना? तर यासाठी आपल्याला जावं लागेल 2022च्या मे मध्ये आणि समजून घ्यावं लागेल की व्हॉलंटिअर ट्रॅव्हलिंग म्हणजे काय. तर गोष्ट अशी की मला नुकतंच ट्रॅव्हलिंग बद्दल कळत होतं आणि त्यावेळी मी पहिली सोलो ट्रिप करून आलेलो. यामध्ये मला कळालं की व्हॉलंटिअर ट्रॅव्हल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्ही एक स्वयंसेवक व्हॉलंटिअर म्हणून काम करायचं, दिवसातले 3-4 तास द्यायचे आणि ती कंपनी तुम्हाला राहणं खाणं तसंच तिथं फिरणं कॉम्प्लिमेंटरी देते. थोडक्यात काय, तर फुकटचं सगळं. अशा पद्धतीची संधी शोधत असताना मला एक जयपूरमध्ये मिळाली. एक ट्रॅव्हलर्स हॉस्टेलची कंपनी होती. तर ते मी लगभग दीड दीड महिने राहिलो असेल आणि यामध्ये काम करायचा अनुभव असल्यानं मी 2023 मध्येही एक संधी शोधली. म्हणजे तसं तर वर्षातून मी एकदा तरी ती संधी शोधतच असतो. 2022 मध्ये झालं, मग मला पाहिजे होतं 2023. तर 2023 मध्येही तशी संधी मिळाली. मग 2023 मध्ये मी कितीतरी ठिकाणी अप्लाय केलं. 6-7 महिने वाट बघितली, पण काही मिळालं. असं म्हणतात ना की वेळ आल्यावर सगळं होतं, तसंच माझं झालं. 2023 वर्षाअखेर मी एक कांड केलं. कांड म्हणजे ठीक आहे. त्या कांडातून नुकताच मोकळा झालो.
ऑक्टोबरमध्ये आणि मला एक ऑफर आली, ती पण एका ट्रॅव्हल हॉस्टेलच्या कंपनीत. त्यावेळी त्यांनी मला एक प्रश्न केला, तुम्हाला कुठलं लोकेशन पाहिजे, म्हणजे तसं आहेत महाराष्ट्रात 2 ठिकाण, तिथं देऊ का? त्याचं काय ना की बाहेरच्या लोकांना असं वाटतं की महाराष्ट्रातली लोक बाहेर जायची नाहीत, त्यांना तिथंच द्यावं. पण या सगळ्यांपेक्षा मी लय शहाणा. मी म्हणलं हा हा, तसलं काय नाही, मला उत्तर भारत द्या, कुठंही चालेल पण महाराष्ट्रात नको. अरे महाराष्ट्रातच राहायचंय तर मी घरात बसून फिरतोय, कशाला दुसऱ्या ठिकाणी जाऊ? तसलं काय नाही, तुम्ही मला हिमालयात कुठेतरी द्या. लिटरली मी असं म्हणतो. त्यांनी माझी ही खाच चांगलीच ओळखली आणि मला कसोल दिलं. कसोल. आता हा कसोल शब्दच पहिल्यांदा ऐकला. ते कुठं आहे हे नंतरची गोष्ट. काय काय जणांना वाटेल, अरे तुला कसोल माहित नाही, कसोल माहित नाही. द फॅक्ट इज मला कसोल अजिबात माहित नव्हतं. मी कधी नावही ऐकलं नव्हतं. तसं घरी मी सांगितलं की मी जाणार आहे 29 ऑक्टोबरला कसोलला. त्यांना पण वाटलं असेल पुण्या मुंबई जवळ कुठं तर, तिथं जात असेल फिरायला 1 महिनाभर. पण जेव्हा मी लोकेशन सांगितलं तेव्हा ते पण थोडं विचारात पडले. अहं, धक्का नाही बसला, पण काळजी वाटली. कारण त्यांना आता धक्का बसायचं बंद झालं. फिरायचं म्हणलं की मी अजिबात न सांगता कुठेही जाऊ शकतो, हे त्यांना आता कळून चुकलं. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच होतं की जायच्या आधी निदान 15-20 दिवस तरी सांग. तू 5-6 दिवसच आधी सांगालाय. तरी पण मी केलं कन्व्हिन्स. आता कसोल म्हणजे मला माहित नव्हतं, म्हणून मी काय केलं तर यूट्यूबवरती शोधलं, पुन्हा गुगलवरती सर्च केलं. तर मला थोडी बहुत माहिती मिळाली, पण पूर्ण माहिती मिळाली नाही. पण मला पूर्णपणे माहीत नव्हतं की तिथलं वातावरण कसं आहे, ते काय आहे. मला एवढंच माहीत होतं की ते एक हॅमलेट आहे, म्हणजे सुंदर अशी जागा आहे, तिथं बर्फही पडतो. मग मी काय केलं की तिथंपर्यंत पोहोचायची सगळी माहिती घेतली, बॅग पॅकिंग करत सगळी तयारी उरत. आणि आपल्या रेल्वेची गत माहीतच आहे. ऐन वेळी प्रीमियम तात्काळ तिकीट काढून मी रेल्वेमध्ये चढलो. सांगली ते दिल्ली असा 34 तासाचा प्रवास करून दिल्लीमध्ये सकाळी 6 वाजता पोहोचलो. तिथं चौकशी केली असता असं समजलं की कसोलला जाणाऱ्या सर्व बसेस रात्री निघतात. सकाळी निघालेली बस 12 तासांनी म्हणजेच रात्री 11-12च्या आसपास भुंटरमध्ये पोहोचते. म्हणजेच ते गाव आहे कसोल पासून साधारण 10 किलोमीटर आधी. पण पहाड़ों के 10 किलोमीटर मतलब सीधे रास्ते वाले 20 किलोमीटर. म्हणून मी त्या दिवशी दिल्लीमध्ये टाइमपास करू स्वस्तात तिकीट काढून रात्री ट्रॅव्हल्समध्ये बसलो. आता स्वस्तात तिकीट काढणं हा माझा छंदच आहे, पण कधी कधी नाईलाज असतो, प्रीमियम तात्काळ डबल पैसे देऊन काढावे लागतात. त्यावेळी दिल्लीमध्ये तापमान सकाळी पण होतं आणि रात्री पण सहन करण्यासारखं होतं. मग शेवटी रात्री बस पकडली आणि 8 तास प्रवास करून पहाटे 5 वाजता बस कसोलमध्ये पोहोचली. मला अचानक जाग आली आणि मी कसोलमध्ये होतो. रात्री दाबून बटर चिकन, नान वगैरे खाल्लेलं, त्यामुळे मला गाढ झोप लागली. आणि ज्यावेळी सकाळी जाग आली त्यावेळी मी कसोलमध्ये पोहोचले. जसं का मी बसच्या बाहेर पाय ठेवला तसं दात वाजायला लागली, शरीर आणि आत्मा कुडकुडायला लागला. तापमान बघितलं तर 5 डिग्री सेल्सिअस, म्हणजे अचानक 30-35 मधून 5 डिग्री. कसं होत असेल अचानक एवढं फ्लक्च्युएशन? अशा दमदार थंडीने माझी ओळख करून दिली कसोलशी. अशा थंडीने माझे हात थरथरायला लागले, कारण अंगावर नेहमीच्या सवयीप्रमाणे एक टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि वरती एक हुडी, म्हणजे थोडंसं जॅकेट पातळ घेतलेलं. आता तिथं विचारलं हॉस्टेल किती लांब आहे, तर म्हणले 10-15 मिनिटं लागतील. आणि एवढ्या सकाळी मॅनेजरला फोन लावायचं म्हणलं तरी नको वाटतं, माझी सवयच. मग ठरवलं की तिथं टपरी आहे, गरमागरम चाय घे. तशाच थरथरत्या हाताने चाय घेतला. समोर शेकोटी होती, तिथं बस. तेवढ्यात एक गाडी मोठ्याने आवाज करत मोठ्याने गाणी लावत होती. गाडी होती दिल्ली पासी. गाणी अजिबात ओळखीची वाटली नाहीत, फक्त डिच्चिक 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 असंच चालले. मला कळलं ती गाणी कुठली आहेत, बॉलिवूडची आहेत, कोरियन आहेत, जापनीज आहेत, काहीच कळलं.
आणि त्या गाडीतनं एक मुलगी खाली उतरली. त्या गाण्याच्या तालावर नाचतच ती मुलगी टपरीकडे येऊ लागली. वाटेत बसलेल्या सगळ्यांना क्या आलंय, क्या आलंय भाई साहब, क्या आलंय. लेडी डॉन, मुलगी नव्हेच, लेडी डॉन. लेडी डॉन म्हणण्याच्या अवस्थेतली ती मुलगी चालत चालत आली, चहासाठी ऑर्डर दिली. चहासाठी ऑर्डर देऊन ती शेजारी टपरीजवळ आली. आणि काय, हातात लायटर आणि एका हातात माहीतच असेल चाय सोबत सुट्टा. मस्तपैकी सुट्टा पीत, चाय पीत उभार. मला आश्चर्य वाटलं की या खेडेगावात एवढं मॉडर्न वातावरण. मला काहीच कळलं, मी एकदम कल्चरली शॉक झालो. पुण्या मुंबईत ठीक आहे ना, पण इथं मग मला कळालं की कसोल काय आहे. सो कसोल इज नॉट जस्ट अ ट्रॅव्हलिंग प्लेस, इट्स नॉट जस्ट अ लाईक हिल स्टेशन, इट्स मेनी मेनी मोर. अर्थातच हिमाचल प्रदेश म्हणजेच महादेवाची सासरवाडी. मग तिथं चालणारच ना महादेवाचा प्रसाद. चलो भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला नक्कीच कळवा. माझी इंस्टाग्राम ID, मेल ID मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मला DM करू शकता आणि तुम्ही मला कळवू शकता की हा एपिसोड कसा वाटला, हा पॉडकास्ट कसा वाटला. चलो भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह, एका नवीन एक्सपिरियन्ससह. तोपर्यंत गुड बाय. तुम्ही ऐकत होतात चला जाऊन येतो, रिटर्न अँड होस्टेड बाय तेजस कुंभार.